बघा यासाठी आता फॉर्म्युला वापरणार आपण a स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर x चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे -2y चा स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 2ab. आता ab म्हणजे हे दोन घ्यायचे x आणि -2y प्लस 2bc. आता bc म्हणजे कोण घ्यायचे परत -2y आणि 3 प्लस 2ac. आता a कोण आहे x आणि c काय आहे 3. हे पहिल्याचं झालं. याला हवं तर आपण बॉक्स कंप्लीट करूया. आता दुसऱ्यासाठी यासाठी परत a स्क्वेअर b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे काय येणार x स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर प्लस -3 चा स्क्वेअर प्लस 2ab. a म्हणजे x b म्हणजे 2y प्लस 2bc म्हणजे 2y इंटू -3 आणि प्लस 2ac म्हणजे x इंटू -3. आता एक एक सॉल्व करून घेऊया. x स्क्वेअर प्लस 2 चा -2 चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 9. बघा ह्या तिघांपैकी एकाला मायनस साइन आहे म्हणजे आलेल्या आन्सरला आपण काय करणार मायनस साइन देणार. ते किती होणार -4xy. यात सुद्धा एकाला मायनस साइन आहे म्हणजे मायनस साइन देणार. 2 टू द 4 4 3 दा 12 12y. आणि नंतर काय आहे प्लस 6x. याला अजून ब्रॅकेट मध्येच ठेवूया प्लस तिकडे काय होईल x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 -3 चा स्क्वेअर 9. इथे सगळे प्लसच आहेत म्हणजे काय करणार 4xy 2 टू द 4 4xy. ह्या तिघांपैकी एकाला मायनस आहे 2 टू द 4 4 -3 4 इंटू -3 म्हणजे किती -12y. आणि इथे सुद्धा तिघांपैकी एकाला मायनस साइन आहे म्हणजे इथे डायरेक्ट -6x असं घेणार. आता इथे प्लस आहे सगळ्या लाईक टर्म्स आपण जवळ घेऊ शकतो. काय होईल x स्क्वेअर च्या जवळ काय घेणार आपण x स्क्वेअर प्लस 4y च्या जवळ कोणती टर्म घेणार प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 च्या जवळ कुठला नंबर घेणार प्लस 9. नंतर कोण आहे -4xy -4xy च्या जवळ काय घेणार आपण प्लस 4xy -12y -12y च्या जवळ कोण घेणार -12y आणि प्लस 6x च्या जवळ काय घेणार -6x. आता ज्या ज्या टर्म्स कट होतात त्या आपण कट करूया. इथे x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय होणार 2x स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर 8y स्क्वेअर प्लस 9 प्लस 9 18. आता इथे -4xy आणि प्लस 4xy कट होतील. हे -12y म्हणजे -24y आणि हे प्लस 6x -6x कट होतील. हेच त्याचा असेल फायनल आन्सर. बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3k - 4r - 2m आणि इथे 3k + 4r - 2m स्क्वेअर. आता हाही आपण त्याच फॉर्म्युल्याने सोडवणार आहोत. इथे स्टार्ट करूया. बघा फॉर्म्युला असेल a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc + 2ca. हा पहिल्यासाठी आणि त्यातनं परत मायनस तोच फॉर्म्युला यूज करायचा a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर + 2ab + 2bc आणि प्लस 2ca किंवा ac. आता व्हॅल्यू टाकूया a b c तिघांचा स्क्वेअर करायचा 3k स्क्वेअर प्लस -4r स्क्वेअर प्लस -2m स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 3k इंटू -4r प्लस 2bc म्हणजे bc आता कोणते हे दोन -4r इंटू -2m प्लस 2ca किंवा ac म्हणजे 3k इंटू -2m. हे पहिल्याचं झालं. आता त्यातनं हे साइन असंच ठेवा आणि मायनस करून दुसरी टर्म आपण सॉल्व करूया. सो तो असेल 3k चा स्क्वेअर प्लस
4r स्क्वेअर मायनस प्लस मायनस 2m चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 3k इंटू 4r प्लस 2bc 4r इंटू मायनस 2m आणि मग 2ac परत 3k इंटू मायनस 2m. आता हे सॉल्व करून घेऊ. 3k चा स्क्वेअर म्हणजे 9k स्क्वेअर हा प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर. आता ह्या तिघांपैकी एकाला मायनस साइन आहे म्हणजे खाली लगेच मायनस साइन देऊन ठेवायचं. 4 3 दा 12 12 2 दा 24 kr. इथे दोघांना मायनस साइन आहे. मी सांगितले तिघांपैकी एकाला मायनस साइन असेल तरच मायनस कर, तर प्लस ठेवायचं. प्लस 16rm. इथे तिघांपैकी एकाला मायनस साइन आहे म्हणजे लगेच मायनस साइन. 3 2 दा 6 6 2 दा 12mk. ब्रॅकेट कसा ठेवायचा पुढचं सॉल्व करायचं. काय येते 9k 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस 4 3 दा 12 2 दा 24kr. आता इथे डायरेक्ट काय ना तिघांपैकी एकाला मायनस साइन म्हणजे इथे लगेच मायनस साइन घ्यायचं. 4 2 दा 8 8 2 दा 16mr मायनस 3 2 दा 6 2 दा 12mk. आता इथे एक आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर आतले सगळे साइन्स चेंज होतात. त्या रूल प्रमाणे आता सोडवायचंय. 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16rm मायनस 12mk. आता हे सगळे साइन चेंज होतील. मायनस 9k स्क्वेअर मायनस 16r स्क्वेअर मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr प्लस 16mr प्लस 12mk. आता ज्या ज्या टर्म्स कट होतील त्या टर्म आपण आताच कट करूया किंवा लाईक टर्म्स आपण जवळही घेऊ शकतो. त्या पद्धतीने सॉल्व करायला जरा सोपं आहे. 9k स्क्वेअर च्या जवळ घेणार मायनस 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर च्या जवळ घेणार आपण मायनस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर च्या जवळ घेणार मायनस 4m स्क्वेअर मायनस 24kr च्या जवळ घेणार मायनस 24kr प्लस 16rm च्या जवळ घेणार प्लस 16rm किंवा mr मायनस 12mk च्या जवळ घेणार प्लस 12mk आणि जवळपास सगळे आपले हे झालेले आहे. बघूया कोणकोणत्या टर्म्स कट होतात. 9k स्क्वेअर आणि मायनस 9k स्क्वेअर प्लस 16 मायनस 16 प्लस 4 मायनस 4 हे फक्त काय राहतील पुढे 24 मायनस 24 म्हणजे मायनस 48kr आणि ते 16 प्लस 16 32rm आणि हे पण दोन्ही टर्म कट होते. सो फायनल आन्सर फक्त एवढं राहील.